यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधल्या मस्साजोग मधली। संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या आणि राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण करणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली या क्षणाची सर्वात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण आता पाहणार आहोत। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये म्हटलंय। देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय। या आरोपपत्रामध्ये हत्या प्रकरणातला आरोपी म्हणूनच वाल्मिक कराडचाच उल्लेख आहे। आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक 2 वर विष्णू चाटेचा उल्लेख आहे। तर या हत्या प्रकरणाची प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट एबीपी माझानं लावून धरली होती। त्यातलीच ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये म्हटलंय। आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्यातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचं या आरोपपत्रांमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून कराडनं खंडणी मागितली आणि 6 तारखेला देशमुखांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळेशी वाद झाला होता असं या आरोपपत्रामध्ये सुद्धा नमूद करण्यात आलंय। 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराड विरुद्ध पोलिसांना पुरावे मिळाले। खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या 3 घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आलाय। संतोष देशमुखांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा सीआयडीकडे आता देण्यात आलेला आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहे। गोविंद, नेमका आता या हत्येमागचा सूत्रधार आता वाल्मिक कराडच असल्याचं आता समोर येतंय। काय अधिकचे अपडेट्स आहेत या संदर्भातले? सिद्धेश, आपण घटनाक्रम लक्षात घेतला पाहिजे की 9 तारखेला संतोष देशमुख यांचं अपहरण होतं, त्यानंतर त्याचा खून होतो आणि त्यानंतर हे जे 6 आरोपी आहेत सुरुवातीचे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, त्यानंतर सिद्धार्थ सोनवणे उशिरा त्याच्यामध्ये ऍड झाला, पण हे पहिले 6 होते। त्या आरोपींवरती गुन्हा कधी दाखल होतो तर तो 9 तारखेला होतो, ज्यावेळी मनोज जरांगे पाटील येतात, रस्त्यावरती आंदोलन होतं। मात्र वाल्मिक कराडवरती जो काही खंडणीचा गुन्हा दाखल झाला तो 11 तारखेला झाला, ज्यामध्ये विष्णू चाटे हा त्याच्या सोबत होता। आणि विष्णू चाटेचा सहभाग काय होता तर आपल्याला माहिती आहे की अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांचं आणि संतोष देशमुख यांच्यासोबत असलेल्या सुदर्शन घुलेचं विष्णू चाटेचं बोलणं होत होतं। थोडके नाही तर 27-28 कॉल हे धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, यांच्यासोबत विष्णू चाटेंचे होते। तर विष्णू चाटे म्हणून या प्रकरणामध्ये 2 नंबरचा आरोपी केला आहे, कारण विष्णू चाटेचा सहभाग केवळ 9 तारखेला नव्हता। जसं सुरुवातीला सांगण्यात येत होतं की विष्णू चाटे फक्त फोनवरती बोललाय, असं नाहीये। विष्णू चाटे हा 29 तारखेच्या खंडणीच्या प्रकरणात होता, विष्णू चाटे हा 6 तारखेच्या मारहाणीच्या प्रकरणामागे होता आणि विष्णू चाटे हा अगदी अपहरण प्रकरणात सुद्धा सोबत होता, म्हणून विष्णू चाटे याच्यामध्ये 2 नंबरचा आरोपी केलाय। विशेष म्हणजे ज्या वाल्मिक कराडवरती हा गुन्हा दाखल होतोय किंबहुना त्याला आरोपी बनवण्यात आलंय, यात 5 असे साक्षीदार आहेत ज्यांची नावं गोपनीय आहेत, पण त्यांच्या साक्षीवरूनच वाल्मिक कराडवरती हा खटला टाकण्यात आला। दुसरी गोष्ट, कुटुंबियांचा जो काही जबाब होता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचा, तो सुद्धा असाच होता। संतोष देशमुख यांची पत्नी, संतोष देशमुख यांचा भाऊ आणि एकूण नातेवाईक यांच्या जबाबाचा सुद्धा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे की ज्याच्यानुसार वाल्मिक कराडवरती नंबर 1 चा आरोप म्हणून या ठिकाणी ठेवण्यात आलाय। पण या होत असताना आपण बघितलं पाहिजे की ज्या वाल्मिक कराडवरती आणि विष्णू चाटेवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता, त्या खंडणीच्या गुन्ह्यात मात्र कलम 51 आणि 52 मधून त्यांना कमी करण्यात आलंय। कारण या प्रकरणी जरी खंडणी मागण्यात आलेली असली, ती फोनवेळा 2-4 वेळा जरी मागण्यात आली असली तर तसा व्यवहार झालेला नाहीये असं या आरोपपत्रात म्हटलं आहे। त्यामुळे वाल्मिक कराडवरती जे काही कलम 51 आणि 52 होतं ते कमी करण्यात आलंय। विष्णू चाटे मात्र याच्यामध्ये सहभागी होता असं सकृत दृष्टीने दिसत आहे, म्हणून विष्णू चाटे हा 2 नंबरचा आरोपी आहे। एकूणच कट करून हा सगळा गुन्हा घडला होता, संघटित गुन्हेगारीचा हा एक प्रकार होता, हे या तपासात म्हटलंय। आता तपासात म्हटलेल्या या गोष्टी कोर्टात कधी येतील आणि कोर्टात सुनावणीनंतर याचं पुढे काय होतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच गोविंद, तू सोबतच राहा। आणखीन एक अपडेट आपल्या समोर येते। समोर आलेल्या या गोष्टींपेक्षाही भयानक गोष्टी यामागे आहेत असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय आणि